आजच्या जेनझी काळामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये आयफोन पाहायला मिळतो. आयफोनची क्रेज ही आजही तितकीच आहे जितकी सुरुवातीला आयफोन लॉन्चच्या वेळेस पाहायला मिळाली होती. आयफोन म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर एक चमचमीत फोन, भन्नाट फीचर्स आणि बेस्ट कॅमेरा फोन असं दिसतं. या फीचर्समुळे आयफोन हा कुणाला आवडत नाही? सगळ्यांनाच असं वाटतं की आपल्याकडेही आयफोन असावा. पण तुम्ही कधी विचार केला आहात का की या आयफोन मधल्या आयचा अर्थ काय? तर आज मी तुम्हाला याच आयफोन मधल्या आय विषयीची माहिती देणार आहे. चला तर मग याच्या मागे नेमकं कारण काय आहे जाणून घेऊयात. ऍपल कंपनीने आयफोन सोबतच आयपॅड, आयमॅक असे अनेक भन्नाट प्रोडक्ट्स बनवले आणि सगळ्या प्रोडक्ट्स मध्ये आपल्याला एक गोष्ट कॉमन पाहायला मिळतीये. त्यांच्या प्रत्येक प्रोडक्ट्स मध्ये आय हा कॉमन दिसतो. तर यामागे गोष्ट आहे 1998 ची. ऍपलने आयमॅक लॉन्च केलं त्यावेळेस ऍपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी सांगितलं, आय म्हणजे इंटरनेट. त्या काळामध्ये इंटरनेटची बरीच क्रेज होती. पण त्याच सोबत जॉब्स यांनी सांगितलं की आयचा अर्थ फक्त इंटरनेट नाहीये, तर तो वैयक्तिक, इंडिव्हिज्युअल, माहिती, इन्फॉर्मेशन, प्रेरणा, इन्स्पिरेशन आणि शिक्षण, इन्स्ट्रक्शन असाही होतो. पहिला आयफोन हा 9 जानेवारी 2007 रोजी स्टीव्ह जॉब्स यांनी लॉन्च केला. तो फक्त फोन नव्हता, तर टच स्क्रीन कॅमेरा, आयपॅड आणि वेब ब्राउझर असं परफेक्ट पॅकेज होतं, जे एक साथ बऱ्याच गोष्टी ग्राहकांना देत होतं. त्यामुळे आयफोनची तेवढीच क्रेज ही वेगळीही झाली होती. आता आयफोन 16 लॉन्च झालंय, पण आयफोनची क्रेज ही अजिबात कमी झालेली आपल्याला दिसत नाही. उलट ती अजूनच वाढलेली दिसतीये. नुकताच आयफोन 16 लॉन्च झाला. आयफोन 16 सोबतच ऍपलची कंपनी लवकरच फ्लोडेबल आयफोन आणि फोल्डेबल आयपॅड सुद्धा बाजारात आणण्याची चर्चा आहे. फोल्डेबल आयफोन 2026 नंतर येऊ शकतो, तर फोल्डेबल आयपॅड हा 2028 मध्ये लॉन्च होईल. याशिवाय बजेटमध्ये परवडणारा आयफोन SC4 हा सुद्धा लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल की आयफोन मधल्या आयचा अर्थ फक्त एक नाहीये, तर त्यामागे वेगवेगळे अर्थ आहेत. म्हणूनच आयफोन हा फक्त फोन नाहीये, तर काळाच्या तंत्रज्ञानासोबत एक परफेक्ट कॉम्बो आहे. अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.